हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल RD फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत फार्मासिस्टची जी वॅकन्सी नवीन आलेली आहे। तर मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला आधी पण सांगितले होते की 2024 मध्ये सगळ्यात महत्त्वाची जी वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो एक मी सांगितली होती SSC फार्मासिस्ट वॅकन्सी। तर मित्रांनो, ती वॅकन्सी आता आलेली आहे। SSC मीन्स स्टाफ सिलेक्शन कमिशन। तर मित्रांनो, हे फार्मसीची जी स्टाफ सिलेक्शन कमिशनची वॅकन्सी असणार आहे ती कशाच्या अंडर येते मित्रांनो? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरची ही वॅकन्सी आहे, औषध निर्माण अधिकारी। तर मित्रांनो, बघू की कसा नोटिफिकेशन आहे, वॅकन्सीज किती असतील हे बघू आपण। तर मित्रांनो, याच्यामध्ये शॉर्ट नोटीस आलेली आहे, इथे बघू शकता तुम्ही, स्टाफ सिलेक्शन कमिशन शॉर्ट नोटीस। तर मित्रांनो, या नोटीस मध्ये काय आहे आपण डिटेल डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, इथे बघा, रिक्रुटमेंट ऑफ वेरियस पोस्ट अंडर फेज 12 2024 सिलेक्शन पोस्ट। म्हणजे मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC च्या ह्या मित्रांनो दरवर्षी वॅकन्सी येत असतात। तर यावेळेस 2024 मधली ज्या वॅकन्सी आहेत ते कोणत्या आहेत मित्रांनो? फेज 12 च्या वॅकन्सीज आहेत, राईट। तर मित्रांनो, या ज्या वॅकन्सीज आहेत, तर लास्ट जे इयर्समध्ये कमी वॅकन्सी होता फार्मासिस्टच्या, म्हणून या वर्षी मित्रांनो 2024 मध्ये तर ह्या वॅकन्सी मित्रांनो 150 प्लस येऊ शकतात ही, आणि कन्फर्म 100 प्लस तर कन्फर्म असणार आहेत, 150 प्लस पण फार्मसीच्या पोस्ट यामध्ये असणार आहेत। तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये बघू आपण, स्टाफ सिलेक्शन कमिशन विल कंडक्ट रिक्रुटमेंट ऑफ वेरियस कॅटेगरी इन द पोस्ट डिफरंट मिनिस्ट्री ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर द, हेच दिलेलं आहे। आणि एक्झाम मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल। आणि त्याचं मित्रांनो एक्झाम डेट किती असणार आहे? कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन फॉर फेज 12 सिलेक्शन कोर्स इज टेंटेटिव्ह शेड्यूल ड्यूरिंग द पिरियड ऑफ 6 and 8 मे। म्हणजेच तुमची मित्रांनो एक्झाम डेट किती असणार आहे? 6 किंवा 8 मे 2024। म्हणजे मित्रांनो, ह्याची स्टाफ सिलेक्शन कमिशन फार्मसीची एक्झाम कधी होणार आहे? ते होणार आहे 6 मे किंवा 8 मे 2024 मध्ये। आणि मित्रांनो, दुसरा मेन महत्वाचा क्वेश्चन म्हणजे, सर ह्या एक्झाम साठी फार्मसी इलिजिबिलिटी काय असणार, म्हणजे डिग्री डिप्लोमा स्टुडंट ही एक्झाम देऊ शकतात का? तर मित्रांनो, त्याचं डिटेल नोटिफिकेशन तुम्हाला ऑफिशियल साइट वर भेटणार आहे, पण मी आताच थोड्या वेळ आधी ही ऑफिशियल साइट चेक केलेली आहे, ssc.nic.in। तर मित्रांनो, आतापर्यंत नोटिफिकेशन आलेलं नाहीये, पण त्यांनी इथे जे डेट दिलेली आहे या नोटिफिकेशन मध्ये, द डिटेल नोटिफिकेशन वेरियस एलिजिबिलिटी क्रायटेरिया टर्म्स अँड कंडिशन ऍप्लिकेशन फॉर्मॅट विल बी अवेलेबल ऑन कमिशन्स वेबसाइट फ्रॉम 1 फेब्रुवारी 2024। म्हणजे त्यांनी 1 फेब्रुवारी 2024 ला नोटिफिकेशन येईल असं या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे। पण मित्रांनो, मी चेक केलेले आणखी नोटिफिकेशन आलेलं नाही, पण मित्रांनो ते नोटिफिकेशन 100% लवकरच येणार आहे, राईट। आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये जे ऍप्लिकेशन फॉर्मची डेट दिली होती 1 फेब्रुवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2024 दिलेली आहे, पण हे पण याच्यामध्ये काही चेंजेस होणार आहेत। तर मित्रांनो, जेव्हा काही ते डिटेल नोटिफिकेशन येणार आहेत ते नोटिफिकेशन माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याचसोबत मित्रांनो, 2024 मध्ये ड्रग इन्स्पेक्टरची जी MPSC ची एक्झाम होणार आहे, तर ते एक्झाम सर्व B.Pharm स्टुडंट देणार आहेत। त्याच्यामधला एक्सपिरियन्स क्रायटेरिया रिमूव्ह केलेला आहे। तर मित्रांनो, त्या एक्झामची तयारी करायची असेल तर त्याची आम्ही बॅच ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे। तर त्यासाठी मित्रांनो, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हा वॅकन्सीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि सर्व B.Pharm डिप्लोमा स्टुडंट पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो। थँक्यू।